बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर चरित्र केले नारायण चरित्र केले नारायण रांगता गोधने राखिता हे रांगता गुदने राखता रांगता गुदने राखता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आणि तुर्ने वर्णी गुण नाम ऐसे देवी प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ए सोंग सारिले या रूपे आनंद हे सोंग सारिले या रूपे आनंद पुढेही बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्था आहे तुका म्हणे धर्म संस्थापन नारायणे अवतार केला नारायणी अवतार केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा बार कुमार हरि विडोबार गोमाई बार कुमार बार हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायणे हे दसे चरित्र केले नारायण हे दसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखिताये रांगता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम राखता गोदने राखिता है राखता गोधने राखिता है माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम 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 काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम ऐसे देई प्रेम काही कळा कळा ऐसे ऐसे
ऐसे देई प्रेम प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला हरी विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 श्री कमलधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय भगवान बाबा की जय बालकृष्ण भगवान की जय ईदशी चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा समचरण सरोजम सांदनीलांबुदाभम जगननेतपान्यं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा कुरु प्रथम नमन दुसरी चरण संताची या थोडा मॉनिटर वाढवा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता ए दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी त्याचा ट्रबल वाढवा चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देऊ निवासी थोडं फिरवा इकडे द्यालास थोडंसं फिरवा हा बस 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला ध्येय अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असाच्या 3 चरणाचा बहुतेकांच्या पाठातला परिचयातला बाळक्रीडेतला अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात. सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा, पुण्यभूमी पावन क्षेत्र पिंपळे या आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा कीर्तन महोत्सव आणि या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. ज्यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे ते कैलासवासी रघुनाथ भाऊ चकोर यांच्या स्मरणार्थ दशरथ रघुनाथ चकोर, सुरेश रघुनाथ चकोर, चंद्रभान रघुनाथ चकोर, भाऊसाहेब रघुनाथ चकोर आणि रावसाहेब रघुनाथ चकोर यांच्याकडून आजचं कीर्तनाचं सेवादान आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा.
त्यानिमित्तानं आमच्या साहेबांनी मला खूप दिवसापासून फोन करून ठेवलेला आहे. प्रदीप आणि साहेब या दोघांनी संपर्क केला आणि तुमच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य महाराज, गायनाचार्य महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आणि आपल्याच गावचे सुपुत्र आमचे नवनाथ महाराज, हेच गाव नवनाथ भुवनच नवनाथ बाबा अनेक ठिकाणी माझ्या कीर्तनाला गायन करायला असतात बरं का. त्यांना धन्यवाद देतो. हरिभक्त पारायण तानाजी मालुसरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. भगवान महाराज आहे ना, भगवान महाराज, हरिभक्त पारायण सागर महाराज आणि मृदंगाचार्य महेश महाराज आणि वारकरी शिक्षण संस्थेतील सगळं या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. कुणाची संस्था आहे? अनिता ताईंच्या संस्थेतील ह्या मुली या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद देतो. साऊंडवाले दादा आणि उपस्थित सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठला विठला विठ्ठल 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 हे दशे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. भगवंतानं जे चरित्र केलं ते दोन पद्धतीचं केलं. एक रांगताना काही चरित्र केलं आणि गोधने चारताना काही चरित्र केलं. रांगता एक चरित्र आणि गोधने चारिता एक चरित्र. रांगता गोधने राखीत आहे. मग भगवंतानं एवढंच केलं का? नाही. हे गोधने चारून झालं, लीला करून झाल्या की अनेक राक्षसांचा वध केला, अनेकांचा उद्धार केला. हे सोंग सारिले या रूपे अनंते का पुढे बहुत करणे आहे. अजून बहुत पुढं काय केलं तर आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. धर्माची स्थापना करण्याकरता मुख्यतः भगवंतानं अवतार घेतलेला आहे. बघा, भगवंताने अवतार कशासाठी घेतलेला आहे तर धर्माची स्थापना करण्याकरता. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. बोलत चला, असं फ्री बोला, असं टेन्शन घेऊन काही बसू नका, मोकळं बोला. मला सांगा, मंदिर पूर्ण झाले आपण कधी म्हणू शकतो? कलश बसल्यावर. देऊळाच्या कामा कलशू. कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही. कलशारोहणाशिवाय मंदिर पूर्ण नाही आणि काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताह पूर्ण नाही. मग सप्ताह लक्ष द्या. माया हो, नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? जोपर्यंत वड्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हां, ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत? समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. थोडा आवाज द्या दादा. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एकसव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे. तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. मग रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार अनेक विषयाला अनुसरून बोलू शकतो नवनाथ बुवा, पण आजच्या कीर्तनात काय सांगावं लागतं? चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. वा वा. केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. हे चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. केले देव गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. आज महाराज काय सांगणार हे सांगणाऱ्याला माहिती आहे, ऐकणाऱ्याला माहिती आहे आणि गाणाऱ्याला बी माहिती आहे. रोजचा महाराज काय सांगणार माहिती आहे का? रोजचा महाराज काय सांगणार माहीत नाही, पण आज कीर्तनकार काय सांगणार आहे हे सगळ्याला कल्पना आहे. काय सांगायचं कीर्तनकाराला हे भजने सुद्धा सांगू शकतात, आहे का नाही? चरित्र ते
उच्चारावे. केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. लक्ष देऊन ऐका बघा. हां, बसू द्या आता बसले असे. भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, आचार करायचा नाही. हे बघा, आचारही करायचा नाही आणि विचारही करायचा नाही, फक्त उच्चार करायचा. आचार तर करणं शक्य नाही आणि विचार करून फायदा नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? 16,108. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे. बरोबर आहे बा? याचा विचार करून फायदा आहे का? याचा आचार करणं शक्य नाही आणि याचा विचार करून काही उपयोग नाही. आपला एकीचाच मेळ नाही. 16,108 कुठं? पहिल्यानं असं म्हणायचे, चांगली बायको मिळाय काय लागतं? बोला, तुम्हाला तुम्हाला काही आठवत नाही का? चांगली बायको मिळायला काय लागतं म्हणायचे? भाग्य, नशीब. बरोबर आहे ना? हे इथून मागचं होतं. चांगली बायको मिळायला भाग्य लागतं, हे इथून मागं होतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. चांगली न वांगली ही नंतरची गोष्ट आहे. का पोराला म्हणलं तुला पोरगी कशी पाहिजे? म्हणी जिवंत. बस दुसरी अपेक्षाच राहिली नाही म्हणे आपली. आता लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, देवानं 16,108 जरी पत्न्या केल्या असतील, 16,000, तुम्ही आता शांत राहा, विक्षेप करू नका. 16,108 जरी पत्न्या असतील तर महाराज म्हणतात, तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी. हां, एवढ्या बायका असून बी ब्रह्मचारी, असं म्हणणं शक्य आहे का दुसऱ्या कोणाला? बोला. महाराज म्हणले हे नवलच आहे ना. 16,108 बायकां पुन्हा त्याला ब्रह्मचारी म्हणतात. नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवळे नकळ कानोबाचे गोडे नकळे कानोबाचे कानोबाचे नवल केवळे केवळे नकळे कानोबाचे कोणे कानोबाचे कोणे नवल केवळे केवळे नवल केवळे केवळे नवल केवडे केवडे. नवनाथ महाराजानं हे नवल सांगितलं. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे. आता हे कोड सुटण्यासारखं आहे का? आपण ब्रह्मचारी कुणाला म्हणतो? अरे तुम्हाला माही भाषा कळती का? आपण ब्रह्मचारी कुणाला म्हणतो? ज्याचं लग्न झालं नाही त्याला. बरोबर आहे ना? ज्याचं लग्न झालं नाही त्याला पण ब्रह्मचारी म्हणतो. मग आता इथं 16,108 बायकां ब्रह्मचारी म्हणायचं, हे पटल का मनाला? मग हेच तर कोड आहे. महाराज म्हणले हे कोड आहे आणि हे सुटण्यासारखं नाही. जगाला जो जेव घालतो तो यशोदा मातेला म्हणतो, यशोदे घराकडे चाल मला जेव घाल. नवल केवडे केवडे. हे देवाच्या सगळ्या गोष्टी नवलाच्याच आहेत. हा, शांत बसा. माया हो ताई, थोडं ऐका. आता मी एक 400 किलोमीटरचा प्रवास करून आलो, त्याचा उपयोग व्हावा आहे का नाही? 1 वर्ष झाले तारखीसाठी बेजारी आम्ही, ते ऐकण्यासाठी. मग ते ऐका. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे कोड सुटण्यासारखं नाही. म्हणून या चरित्राचा विचारही करायचा नाही आणि आचारही करायचा नाही. काय म्हणतात? देवानं तर चोरी केली. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. तू ढेपसा गिळवर एखादा. देवाची बरोबरी करता येणं शक्य आहे का? नाही ना महाराज. त्याची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य आहे का? अहो, भगवान शंकरानं समुद्र मंथनातून निघालेलं हलाहल नावाचं विष पिलं होतं. मग आपण विष पिऊ शकतो का? बोला बरं. विष पिलं नव्हतं, पचवलं बी होतं. पिलंच का नुसतं? प्यायला कोणी बी पेन, पण ते पचवता आलं पाहिजे ना. पचवता आलं पाहिजे का नाही? लक्षात ठेवा. महाराज म्हणतात हे भगवंताच्या लीला आहे, त्या आपल्याकडून करणं शक्य नाही. म्हणून या चरित्राचा उच्चार करायचा, आचारही करायचा नाही आणि विचारही करायचा नाही. काही गोष्टीचा विचार न केलेलाच बरा, आणि काही गोष्टीचा विचार केला की माणसाला टेन्शन येतं. मग असा विचार करायचा कशाला? मग याचा विचारही करू नका आणि याचा आचारही करू नका.
आचार रामाच्या चरित्राचा करा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करा. रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. प्रभू रामचंद्र एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. भगवान श्रीकृष्ण अनेक वचनी, अनेक पत्नी, अनेक बाणी. भगवान श्रीकृष्ण एक वचनी होते का? नाही. बोलायचे एक आणि करायचे एक. पिक्चरमधल्या भाषेत जो मी करता हूँ मैं बोलता नाही हूँ असं म्हणतात ना काहीतरी, बरोबर आहे. जो करता हूँ वो बोलता नाही. जे बोललं ते केलं नाही, जे केलं ते बोललं नाही. मी युद्धामध्ये हातात शस्त्र घेणार नाही हे म्हणणारे कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि रथाचं चाक अंगावर धावून जाणारी कोण? बोला बोला बोला. तुम्हाला पटतंय ना मी सांगतोय, हे कळतंय ना. मी युद्धामध्ये युक्तीच्या 4 गोष्टी गरज पडली तर सांगेल. हातात शस्त्र घेणार नाही हे वचन भगवान श्रीकृष्णाचं. आणि रथाचं चाक अंगावर धावून जाणारे सुद्धा भगवान श्रीकृष्ण. हे कारणे एक वचनी नाही. वृंदावनातून मथुरेला फक्त 2 दिवसासाठी जातो म्हटले होते. सगळ्या गवळणीला, नंदबाबाला, यशोदा राणीला सांगितलं मथुरेची यात्रा आहे आणि मामाने मला यात्रेसाठी बोलवलेलं आहे आणि मला किती दिवसासाठी जायचं? अवघ्या 2 दिवसासाठी मला जायचं. बघा बरं का, 2 दिवस म्हणजे यशोदा मातेसाठी खूप होते बरं का. कारण एक क्षण सुद्धा कन्हैयाला सोडून यशोदा माता कधी राहिली नव्हती. आणि असं सांगतात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळे नंदबाबाच्या राजवाड्यासमोर हजर झाले. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. या सगळ्या नंदबाबाच्या दरबारामध्ये आल्या आणि कन्हैयाला सांगितलं, देवा तुम्हाला जायचं ना? म्हटलं हा, फक्त 2 दिवसासाठी जायचं. आत्ता गेलो आणि 2 दिवसात यात्रा संपली की माघारी आलो. गवळणीने सांगितलं, देवा आम्हाला सोडून जाऊ नका. भगवंत म्हणले मला यात्रेसाठी जायचं आहे. म्हणले तुम्हाला जायचं जे का आम्हाला सोडून? म्हटले हा जायचंय मला. अक्रूर तुझे नाव तैसीच करणी. अक्रूर काका घ्यायला आले होते ना. गवळणी म्हणल्या तुमचं नाव अक्रूर नव्हतं पाहिजे, तुमचं नाव खरं क्रूर पाहिजे होतं. तुम्ही आमच्या कन्हैयाला आमच्यापासून दूर घेऊन चालले ना, तुमचं नाव अक्रूर नव्हतं पाहिजे. आणि भूमी पडल्या ब्रज बाळा. नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी देवने जीवदान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान, नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान, अक्रूरा. नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. मॉनिटर वाढवून ठेवा. वृंदावनीच्या सकल जना दे एवढे जीवदान. आमच्या देवाला नेऊ नको अक्रूरा असं म्हणल्या भगवंतानं समजावून सांगितलं. आणि सगळ्या गवळणी रथाच्या आडव्या झोपल्या रस्त्यात. सांगितलं देवा तुम्हाला जायचं तर जा, पण तुमचा हा रथ पहिल्यांदा आमच्या अंगावरून न्यावा लागेल. बघा बरं का,
किती प्रेम होतं का नाही यावर. तुमचा रथ पहिल्यांदा आमच्या अंगावरून न्यावा लागेल. भगवंतानं कशी तरी समजूत काढली आणि अक्रूर काकाला सांगितलं, अक्रूर काका वेगी हाकी रथाशी, या गोपीच्या शोकाशी न पहावे मजशी. आणि भगवंत निघून गेले. खूप मोठा कथा भाग आहे, मला एवढंच सांगायचं आहे. 2 दिवसासाठी भगवंत मथुरेला गेले, पण 2 दिवसासाठी गेलेले भगवंत पुन्हा वृंदावनात कधीच माघारी आले नाही. याला म्हणायचं एक वचनी नाही, एक पत्नी नाही आणि एक बाणी नाही. आणि भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र एक वचनी, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाई. एक वचनी, एक पत्नी सीता मातेसोबत, लक्ष देऊन ऐका बरं, एक पत्नी आणि एक बाणी. एक बाणी का म्हणायचे, जो बाण ज्या कामासाठी सोडला ते काम पूर्ण करूनच थांबायचा, दुसऱ्या बाणाची गरज पडायची नाही. म्हणून आजही खेड्यापाड्यात समाजात अशी म्हणण्याची प्रथा आहे, हा याच्यावरचा रामबाण उपाय आहे, म्हणजे दुसरा उपाय करायची गरज नाही. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी. म्हणून आचार रामाच्या चरित्राचा करा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करा. उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला शब्द कसा तयार होतो आणि काला कशा कशाचा होतो. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2, आणि तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, आभेदाचा काला 3. स्थूल देहाचा काला वेगळा, सूक्ष्म देहाचा काला वेगळा आणि कारण देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा, काला 3 देहाचा होत असतो. दही आणि लही एकत्र केली की त्याला काय म्हणतात, बोला, काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात, काला. दारून पाणी एकत्र केलं, कालवा. हा काला नाही. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. मग आता याच्यातलं दही कोणतं आणि याच्यातली लाही कोणती. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, या ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. नाम मुखाला येणं पहिलं सोपं नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. नाम मुखाला येणं सोपं नाही, हा पहिला मुद्दा. मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. प्रेमे मोहिला साधने, प्रेमाविन भजन, नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचोनी काय. प्रेमाशिवाय भजन आहे का, म्हणतात ना. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा, दीवानी मीरा प्रेम दीवानी. काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी. एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र येणं याचं नाव आहे काला. आणि तो काला आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. काला याचा विचार करा. जन्माला का आला याचा विचार करणं काला. जन्माला येऊन काय करायचं याचा विचार करणं काला. जन्माला आल्यानंतर काय मिळवायचं याचा विचार करणं काला. आणि शेवटी कुठं जायचं याचा विचार करणं काला. कोहम मी कोण आहे, कतमिदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचंय, कोवय करतास्य विद्ये दे आहे मी कोण कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. आणि तो काला आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. विठाला विठाला भगवंत अवतार कशासाठी घेतात त्याचं प्रयोजन या अभंगामध्ये सांगितलेलं आहे बरं का. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा, धर्मस्य म्हणजे थोडंसं इकडं करावर ते कूलर, थोडं ते माईकमध्ये हवा चालली, थोडंसं फिरवा.
थोडं हां बस 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 ओके. ऐका लक्ष द्या माझ्याकडे. यदा यदा म्हणजे जेव्हा जेव्हा धर्मस्य म्हणजे धर्माची ग्लानी होते हानी होते त्या त्यावेळेस भगवंत म्हणतात मी अवतार घेतो. आणि अवतार घेऊन काय करतो माझ्याकडे लक्ष द्या. परित्राणाय साधूनाम पहिलं काम, विनाशायच दुष्कृताम दुसरं काम, आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. महाराज म्हणले भगवंताचा अवतार धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. महाराज म्हणले धर्माचं रक्षण करण्याकरता देवाचा अवतार आहे. जब जब होय धर्म की हानी बाडे असुर अधम अभिमानी. तब तब धरी प्रभू विविध शरीरा हरही कृपा निधी सज्जन पीरा. जेव्हा जेव्हा अधर्म वाढत असतो तेव्हा तेव्हा भगवंत वेगळ्या वेगळ्या स्वरूपात अवतार घेत असतो बरं का. मग देवानं असे किती अवतार घेतले. अनंतावतार घेशी भक्ताकारणे भक्ताकारणे. कनवाळू कृपाळू कनवाळू कृपाळू दीनाला करणे. अवतार घेशी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दीनाला घेऊ करणे. कनवाळू कृपाळू दीनाला घेऊ अनंतावतार घेसी भक्ताकारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी म्हणा. तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा. जेवायला आहे का जेवायला आहे अर जेवाय म्हणा म्हणा काय अडचण नाही. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. देव नटला नाना परी भरोने उरला चराचरी. भगवंतानं अनंत अवतार घेतले त्यामध्ये लक्ष देऊन ऐका बरं का. भगवंतानं अनंत अवतार घेतले. 24 अवताराचं वर्णन भागवतात आहे. 10 संत मालिकेत 10 अवताराला प्राधान्य आहे आणि गर्गाचार्याने त्याचं 6 भागात वर्गीकरण केलं. काही भगवंताचे अंश अवतार आहेत, अंशांश अवतार आहेत, कला अवतार आहेत, आवेश अवतार आहेत, पूर्ण अवतार आहेत आणि परिपूर्णोत्तम अवतार आहे. पूर्ण अवतार आहे रामचंद्राचा आणि परिपूर्णोत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. मग भगवंताने अनंत अवतार घेतले पण कशासाठी घेतले त्याचं पहिलं कारण परित्राणाय साधूनाम. साधूचं ऐकत नसले लोक ऐका बरं. जेव्हा जेव्हा लोक साधूचं ऐकत नाही तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागतो आणि साधूचं रक्षण करावं लागतं आणि दुष्टाचा विनाश करावा लागतो. लक्षात ठेवा बरं. मग परित्राणाय साधूनाम. दुसरं विनाशायच दुष्कृताम. जे दुष्ट प्रवृत्तीचे माणसं आहे ना त्यांचा एक ना एक दिवस विनाश होत असतो मग त्याचे 1500 कोटी जमोस्तोर देव काही करत नाही. माझं बोलणं कळलं का तुम्हाला. हां त्याचे 1500 कोटी होस्तोर देव काही करत नाही. पण एकदा पायली भरली बरोबर आहे ना. एकदा पायली भरली की मग भगवंत पत्रकाराच्या रूपात का होईना अवतार घेतो. भगवंत ऑफिस बॉयच्या रूपात का होईना अवतार घेतो. तो कोण्याही रूपात घेईल. अनंत अवतार म्हणल्यावर त्याला काय तो कोणाच्याही रूपात घेईल. लक्षात आलं. भगवंताला हे सहन होत नसता. हे बघा एखादं वाईट काम केलं मला सुट्टी मिळेल हे मनात सुद्धा आणू नका. महाराज म्हणले कर्मे श्रीराम वनवासा केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेरे ऐसे किती हरिमुखी गाथा हर बली देता हरिमुखी गाथा हर हरमुखी गाता हर बली देता केले कर्म झाले तेची भोगा आले. उपजले मेले आयसे गीत. कर्मातून कुणाला सुट्टी मिळालेली नाही. काही माणसं देवाला मानत नाही नका मानू काही अडचण नाही. देवाला मानत नाही ना काही नका मानू. देवाला मानू नका पण कर्माला माना. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला. देवाला नका मानू पण जैसी करणी एवढं तर मानाल तुम्ही.
भजन करू नका. भजन म्हणजे काय? आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. वाईट सवयीचा त्याग करणं आणि चांगल्या गोष्टी अंगीकार करणं हे झालं भजन. नाही तर पाठ 4 वाजता उठून काकडा म्हणायला आणि दुसऱ्याच्या मकत ढोरे चारायला काय फायदा आहे का त्याचा? काकडा म्हणून बोला, काही उपयोग नाही ना. कर्म चांगलं पाहिजे, लक्षात ठेवा. आणि मग भगवंत वेगळ्या वेगळ्या रूपात अवतार घेतो. विनाशाय च दुष्कृताम, आणि मग यांचा विनाश करून धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करतो देवा. हे बघा, जे देवापेक्षा मोठे होतात त्याचे हेच हाल झाले बरं का. वारकरी संप्रदायातला एकही कीर्तनकार म्हणत नाही मी संत आहे, आणि एकही कीर्तनकार असं म्हणत नाही की माझा फोटो लावा आणि देवाचा काढून टाका. पण हे बाकीचे जे आहेत ना, हे देवापेक्षा मोठे व्हायला जातात. मी तो हमाल भारवाई, धन्याचा भांडार आहे, आणि आम्ही फक्त हमाल माणसं आहे. तुमच्यापर्यंत त्यांचा माल पोहोचवणारे माणसं आहे आम्ही, लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्षात घ्या मला काय सांगायचा. विनाशाय च दुष्कृताम आणि धर्म संस्थापनार्थाय, धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे. मग धर्माचा नाश होत नसतो, धर्माचा लोप होत असतो. धर्माचा नाश होत नाही, धर्माचा लोप होत असतो. आणि जेव्हा जेव्हा धर्माचा लोप होत चालला तेव्हा तेव्हा भगवंतानं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अवतार घेतला. मग कधी ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून पण येतील, कधी ते भगवान बाबा म्हणून पण येतील, कधी ते ज्ञानोबाराय म्हणून पण येतील. महाविष्णूचा अवतार सखा माझा, लोपलं होतं ना, लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंगा, अवतार पांडुरंगा, नाव ठेविले ज्ञाने, आरती ज्ञानराजा, महाभगवन वेदा, देवते साधू संत, मनोवेदा. लोपलेलं ज्ञान होतं का नाही? माऊलीच्या अगोदर लोपलं होतं. लोपले ज्ञान जगी, लक्ष देऊ नाही का बरं का. हे बघा, लाकडामध्ये अग्नी आहे, पण तो काय करावं लागेल? घासावं लागेल ना. मग अग्नी आहे पण तो लोपलेला आहे, मग प्रगट करायचा असेल तर घासावा लागेल. ज्ञानासाठी घासावंच लागतं. चिचुके ही काय घासायचं काम नाही. 35% बी विकू शकतो माणूस, बरोबर आहे ना. 35% पडले तरी चिचुके विकू शकतो माणूस, लक्षात ठेवा. कीर्तन करा, मध 9 लाखाला, बरोबर आहे ना. मग घेणारे गोरगरीब माणसं. नाही कळलं का तुम्हाला? कळलं ना. घेणारे कोण? आपल्यासारखे शेतकरी माणसं ना. शेतकरी म्हणाल तुलाच किती लागतं सांग, मी दिवसात 2-4 मवळं उलवतो, बरोबर आहे ना. शेतकरी नाही फसले याच्यात, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, ज्ञानासाठी घासावं लागत असतं. माऊली तुकोबारायानं समाजाला दोरीन गंडान लिंबू कधीच दिलं नाही. माऊलीनं समाजाला ज्ञानेश्वरी दिली. तुकोबारायानं लिंबू अंगारान धुपारा दिलाय. एक संताचं नाव सांगा बरं मला तुम्ही. नाही महाराज, साधू संतांनं तुम्हाला अंधश्रद्धेपासून दूर केलं आणि तुम्ही त्यांचं ऐकायचं सोडून दुसऱ्याच्या मागं पळता. अरे तुम्हाला ज्ञानोबारायानं डोळस बनवलंय ना, ज्ञानेश्वरी दिली ना, वाचा ना ज्ञानेश्वरी. वाचिल जो कोणी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, डोळा पाहावी पंढरी, पंढरी. आपल्याला वाचायचं काय हे बी सांगितलं आणि जायचं कुठं हे बी सांगितलं. तुम्हाला साधू संतांनी अज्ञानात ठेवलं नाही बरं का. वाचायचं ना. काय वाचा? वाचावी ज्ञानेश्वरी का वाचावी कादंबरी. भगवान बाबानं काय वाचलं? बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती म्हणत दिशे शांत
शांतीची शोभा. बाबांना काय वाचलं? ज्ञानेश्वरी. आणि गडाचे महंत काय सांगतात? बोला, ज्ञानेश्वरी. अरे माऊलीन भगवान बाबांनी काय वाचलं? ज्ञानेश्वरी. आणि नामदेव महाराज शास्त्रीजी काय सांगतात? ज्ञानेश्वरी. काय सांगतात? ज्ञानेश्वरी वाचा. आणि जनाबाईनं काय सांगितलं? वाचिल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. वाचल्यावर काय होईल? ज्ञान होय मुढा आती मूर्ख त्या दगडा. अरे मूर्खातला मूर्ख असू द्या ना, ज्ञानेश्वरी वाचणारा असेल तर लोक त्याचं व्यासपीठ चालक म्हणून नाव टाकतात. कळलं माझं बोल? ज्ञानेश्वरीमुळं किंमत आहे ना. मग डोळस व्हा, श्रद्धा ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. हे आणि यायला लय सवय या बायायला. कशाला काय मला कळतच नाही. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. महाराजांचे प्रमाण आहे ना त्याला. पण आता सांगा, सोपान महाराजाच्या पायाला हात लावल्यावर पोरग होतं. पाय तोडून न्या बसली, पाय तोडून न्याल. माग एक बाई होती म्हणे गुजरातला, ते काय नाव, त्या भावनगरला. ती अशी हात फिरवायची म्हण. मी काय गेलो नाही तिथं, मी ऐकलेलं आहे. हां, ती अशी बाई म्हणा हात फिरवायची पोटावरून. आणि ज्या बाईच्या पोटावरून हात फिरवला ती गरोदर राहायची आणि तिला मूळ व्हायचं म्हणा. बरं झालं तिने एखाद्या गड्याच्या पोटावर हात फिरवला नाही तर अवघड झाला असता ना हे. बरोबर, किती अंधश्रद्धेच्या मागं पळतोय आपण. ज्ञानोबा तुकोबरायानं आपल्याला डोळच बनवलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, अंधश्रद्धेच्या मागं पळू नका. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. माझा मुद्दा हा होता की भगवंत कोणाच्याही रूपात अवतार घेतो. कधी छत्रपतीच्या रूपात अवतार घेईल आणि मोगलांचा विनाश करेल. लक्षात ठेवा बरं का. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नाही. हे स्वराज्य मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा. हे अवतारीच पुरुष असतात, हे महापुरुष सगळे. लक्षात ठेवा बरं का. भगवंत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अवतार घेत असतो. आणि महाराज म्हणतात अवतार घेऊन काय करतो? धर्म संस्थापनार्थाय. जो धर्म लोपत चाललेला आहे, जो लोप पावत चाललेला आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनती. कुणाला हित कळत नव्हतं, मग काय केलं? लक्ष द्या. कुठं लोपलं होतं ज्ञान? एक गुरु एक शिष्य परंपरेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्रानी बोध. गोरक्षाशी केला गोरक्षे ओळला गहिनी प्रति गहेनी प्रसादे. निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. काय सार चोजविले? प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माच केले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आदी ज्ञानराजा महाकैवल्य नेला. सेवकी साधू संत वेदना. प्रगट गुह्य बोले विश्व आणि रामा जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. लक्षात आलं का? हे दोन्ही आरत्यात थोडं कन्फ्युजन होतं. तुकाराम महाराजाचं शेवट आणि इथं लक्षात ठेवा. महाराज म्हणले प्रगट गुह्य बोले. जे प्रगट होतं ते बोललं. प्रगट गुह्य बोले. प्रगट जे गुह्य होतं ते प्रगट केलं आणि विश्व ब्रह्मची केले. म्हणून ज्ञानोबराया हे सुद्धा अवतारीच आहेत. महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ब्रह्मसोपान तो झाला. आणि पिंपळ्याला काल्याला आला असं ना. ब्रह्मसोपान तो ते तिकडे मी नाही. ब्रह्मसोपान तो झाला. हे निवृत्तीनाथाचा अवतार कोण? भगवान शंकराचे अवतार निवृत्तीनाथ. महाविष्णूचा अवतार माऊली. ब्रह्मदेवाचा अवतार सोपान काका. आणि आदिशक्तीचा अवतार मुक्ताबाई. लक्षात आलं? असे वेगळे वेगळे अवतार घेतले. आणि अवतार घेऊन काय केलं? जसा पहिल्यांदा काला केला यमुनेच्या वाळवंटामध्ये भगवान श्रीकृष्णाने, तसं दुसरा काला झाला चंद्रभागेच्या वाळवंटात एकटा. एकच टाळी झाली
एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली हा चंद्रभागेच्या वाळवंटी एक टाळी झाले टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली एकच टाळे झाले चंद्रभागे एक आवाज द्या. टाळी झाली माझा दानराज गोपाळ राशीलाल वाटी हे माझा ज्ञान राजा गोपाळ साथीला वाटी एकच टाळी झाली एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी एकच टाळी झाली एकच टाळी झाली टाळी झाली टाळी झाली टाळी झाली चंद्रभागेच्या वाळवंटी टाळी झाली चंद्रभागेच्या एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी आणि माझा ज्ञान राजा गोपाळाशी लाया वाटी. महाराज म्हणतात जसं भगवान श्रीकृष्णानं अनेक जाती धर्मातले गोपाळ एकत्र केले तसं ज्ञानोबरायानं अनेक जाती धर्मातले संत एकत्र केले आणि मिळविली मांदी वैष्णवाची. म्हणून ज्ञानबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे न पाये याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई न पाये याती कुळाचा विचार. ज्ञानोबरायानं सगळ्या जाती धर्मातल्या संतांना एकत्रित केलं आणि तिथं काला केला. बरं, पहिला काला भगवान श्रीकृष्णानं केला आणि नंतर काला कोण? ज्ञानोबरायानं. मग भगवान श्रीकृष्णाचेच अवतार ज्ञानोबराय म्हणून माऊलीची जयंती आणि गोकुळाष्टमी एकाच दिवशी असती. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल अवतार घेऊन काय केलं? धर्माचा लोप चालला होता. मग धर्म म्हणजे काय? धर्म येतो धर्मस्ततो जयः. धर्म एव हातो हंती धर्मो रक्षति रक्षितः. जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण करतो आणि जो धर्माचा नाश करतो धर्म त्याचा नाश करतो. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले आहे तुका म्हणे धर्म संस्था म्हणे. लक्षात येते तुम्हाला? जो धर्माने चालतो सत्यम वद खरं बोलावं हा धर्म आहे. धर्मंचर धर्मानं चालावं हा धर्म आहे. बरोबर आहे ना. सुरा न पिबेत दारू पिऊ नये हे धर्मात सांगितलं आहे. आपल्या दारू पिऊ नये हे धर्मात सांगितलं. पण ऐकतात का लोक? ऐकत नाही. काला व्हायला उशीर आहे. नाही कळलं का तुम्हाला? काला व्हायला उशीर आहे. 7 दिवस मिळच नाही ना. असे माणसं असे आवरून बसलेले आहे सध्या. बरोबर आहे ना. ह्या पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा ते ऐकतात का? आमच्या गावात एकाच्या दारू पिऊन किडन्या खराब झाल्या. मग त्याला संभाजीनगरला ॲडमिट केलं. मग मी त्याला भेटायला आलो. अरे म्हणलं भल्या माणसा दारूनं किडन्या खराब झाल्या आता तर प्यायची बंद कर. असं काही बी बोल नका हो म्हणे. बाबा दारू ब्रँडेड पेत होतो किडनीतच काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणे. काय सांगणार आहे अशा माणसाला तुम्ही? बोला. महाराज खरं बोलावं हा धर्म आहे. खरं बोलावं हा धर्म आहे. सत्यम वद धर्मंचर. धर्माने चाला खरं बोला. आणि महाराज म्हणतात येतो धर्मस्ततो जयः. जिकडं धर्म असतो तिकडं विजय असतो. लक्षात ठेवा. आणि महाराज म्हणतात भगवान श्रीकृष्ण जिकडून होते तिकडूनच विजय झाला ना. बरोबर आहे ना. तिकडूनच विजय झाला आणि तो धर्माची स्थापना करण्याकरता भगवंत प्रामुख्याने अवतार घेतो. हे दश चरित्र आहे तुका बने संस्थापने आहे तुका बने धर्म संस्थापने हे धर्म संस्थापने
आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने आहे तुका म्हणे धर्म संस्थापने हे केला नारायण अवतार केला नारायण अवतार केला नारायण अवतार केला नारायण अवतार हे माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम वर्णी गुण नाम गुण नाम आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. लक्ष देऊन ऐका. धर्माची स्थापना करण्याकरता भगवंतानं अवतार घेतलेला आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. या महाराज म्हणले धर्माची स्थापना करण्याकरता देवाचा अवतार आहे आणि ती धर्माची वृद्धी करण्याकरता साधू संतांचा अवतार आहे. भगवंतानं धर्माची स्थापना केली आणि धर्म वाढवला कुणी? मग साधू संतांनी वाढवला. बरोबर आहे ना. अहो आपल्याला हे पांडुरंग हे कुणामुळं कळालं? संतांमुळं कळालं. जर संत नसते तर आपल्याला कळलं असतं का? म्हणून संत देवाला म्हणले देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचे निभावे तुझं देवपण. हां असं राहू द्या. हे का विसरून लाहिलासी, आमच्यामुळं तुला देव पण आहे, नाही तर तुला कोण देव म्हणलं असतं? बरोबर आहे ना. काही लोक आम्हाला म्हणतात आमच्यामुळं तुमचे आईशे महाराज. नो डाऊट, याच्यात काही शंका नाही. काही म्हणतात आमच्यामुळं गाड्याने फिरता तुम्ही. बरोबर आहे ना. वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नवीन. श्रोते म्हणून वक्त्याला किंमत आहे, कार्यकर्ते म्हणून नेत्याला किंमत आहे. ऐका बरं का. आणि संत आहे म्हणून देवाला किंमत आहे. आम्ही या जगाला ओरडू ओरडू सांगितलं तू देव आहे, तू देव आहे, तू देव आहे, आणि मग या जगाला कळलं. नाही तर आम्ही ओरडून सांगितलं नसतं तर कुणाला कळलं असतं तू देव आहे? बोला. म्हणजे संत आहे म्हणून धर्माची स्थापना भगवंत करतात, पण धर्माचं वाढवण्याचं काम जर कोण करत असेल तर साधू संत करतात. मग साधू संत आणि देव वेगळा का? तर नाही. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून तुका आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. भगवंतानं अवतार घेतला आणि अवतार घेऊन धर्माची स्थापना केली. बरं एवढंच काम केलं का? महाराज म्हणले नाही. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ये बहुत करणे आहे. भगवंतानं हे सोंग सारलं आणि पुन्हा भरपूर कामं केले. किती कामं केले त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. हे जसे चरित्र वा. केले नारायण, हे जसे चरित्र केले नारायण, वा वा. हे जसे चरित्र केले नारायण, हे जसे चरित्र केले नारायण, चरित्र केले नारायण, हे जसे चरित्र केले नारायण, हे रांगता गोंधने राखीता, रांगता गोदने राखीता हे हे रांगता टाळ्या वाजवा जोरदार. वा वा वा.
हे दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. महाराज म्हणले भगवंतानं चरित्र केलं. चरित्र कुणाचं असतं? हे दशे चरित्र. लक्ष देऊन ऐका बरं का. ज्याचं चारित्र्य असतं त्याचं चरित्र असतं. सोप्या थोडक्या भाषेत सांगतो आहे का. ज्याचं चारित्र्य असतं त्याचं चरित्र असतं. आता आपण माऊलींचं चरित्र वाचतो, तुकाराम महाराजांचं चरित्र वाचतो, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचतो, भगवान बाबाचं चरित्र वाचतो. भगवान बाबाचं चरित्र काय? त्यांचं चारित्र्य होतं म्हणून चरित्र तयार झालं. ज्याचं चारित्र्य आहे त्याचं चरित्र आहे, आणि ज्याचं चारित्र्य नाही त्याचं विचित्र आहे. बरोबर आहे ना. ज्याचं चारित्र्य नाही त्याचं विचित्र आहे, आणि ज्याचं चारित्र्य आहे त्याचं चरित्र आहे. लक्षात ठेवा. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं. वाक्य लक्ष देऊन ऐका, चांगलं आहे, मार्मिक आहे, कळलं तर बघा. चरण हमें केवल मंदिर तक ले जाते हैं, लेकिन आचरण भगवान तक ले जाता है. पायाचं काम मंदिरापर्यंत नेण्याचं आहे, पण देवाजवळ जायचं असेल तर त्याला आचरणच लागतं. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणतात महाराजाच्या पाया का पडायचं? तुमचं आचरण चांगलं आहे म्हणून तुमचे चरण चांगले आहेत. आचरण आणि चरण कळलं का तुम्हाला? कळते ना. लक्षात ठेवा. म्हणून देवाचं चारित्र्य आहे म्हणून त्याचं चरित्र आहे. ए दसे चरित्र केले नारायणे. काय चरित्र केलं? रांगत असताना त्यानं चरित्र केलं. रांगत रंगने चोरित लोणे दावणी धरती गवळणी बाधित चरणी देती घराणे यशोदे साजनी ग यशोदे साजनी ग यशोदे साजनी ग दूत बक्षी कृष्ण जरी आठवले नाही तर चाल बंद पडू देऊ नका. महाराज लक्ष द्या. महाराज म्हणले रांगत असताना देवानं चोरी केली. रांगत रंगणी चोरीत लोणी. देवानं रांगायला सुरुवात केली ना. आ तळवे तळहात हात टेकीत तळवे तळहात हात मॉनिटर वाढवा. तळहात हात टेकीत तळवे तळहात हात टेकीत गुडघ्याने रांगत डाव्या रंगाने रंगणात तोम्या देखील तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. कन्हैयानं रांगायला सुरुवात केली आणि रांगत असतानाच खोड्या केल्या बरं का. रांगत रंगणी चोरीत लोणी. रांगता रांगता चोऱ्या केल्या. लक्ष देऊन ऐका. आता लहानपणी कोणी बी खोडकर असतं. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही. लहानपण खोड्यातच शोभत असताना लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार असतं. माझी छोटी मुलगी आहे, मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाळडा तिनं आणा म्हणे नवीन. लेकराचं काय असतं. एक पोरगं शाळेतच गेलं नाही. त्याचे मास्तर म्हणले बाळ्या तू काल शाळेत काऊन आला नाही रे? म्हणे ABP माझा पाहत होतो. आणि ती बाई म्हणे कुठंच जाऊ नका पाहत राहा ABP माझा. बसलो मग आता काय करू. एक पोरगी एका पोराला म्हणली मला जर 12वीला 85% मार्क पडले तर माझे पप्पा मला स्कूटी घेऊन देणार. ते पोरगं म्हणे तू मग काय बरोबरी करते, माझ्या बापानं मला 35% ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे. बरोबर आहे ना. जेवढं खोडकर तेवढा आनंद. उगं म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. हाय आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. साऱ्या पिंपळ्याला तो हा बायोडाटा माहिती. हा वय वाढल्यामुळं लोक बोलत नाही एवढाच अर्थ आहे त्याचा. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही मला.
देवानं लांगत असताना चोऱ्या केल्या. आता चोरी केली हे महत्वाचं नाही मावल्या हो, कशाची केली हे महत्वाचं आहे. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त, हरिले माझे हरिले चित्त. भारवीत विसरले, भारवीत विसरले, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. हरीने माझे हरिले चित्त. म्हणा म्हणा, माझ्या मागे म्हणा, पहिल्यांदा महिला म्हणा. हरीने माझे हरिले चित्त, तुम्हाला थोडं जोरात म्हणा, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे. हा, हरीने माझे हरिले चित्त, भारवीत विसरले, आता कैसी जाऊ घरा. आता पुरुष मंडळ म्हणा. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे. काय आवाज आहे तुमचे, त्या किती एका स्वरात म्हणायला बाबर. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. सरकार का येडं आहे त्याला पगार द्यायला, त्याच्यावर एकदा विश्वास तर टाकून पहा तुम्ही, आहे का नाही. चित्त चोरी आले नंदाच्या नंदने, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला. तेने वेदियेले मन, 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 तेने वेदियेले मन. पहिला पहिला नंदाचा नंदन, पहिला. पाहिलिया वेद लावे, चोरलं काय, तेने वेधी येले मन. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. तेरे प्यार में सब कुछ भूल गई, तेरे संसार में जोत जला दे, प्रीत लगा दे, जोत जला दे. प्रीत लगा दे, चरणों में ले ले. मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले. वाह वाह वाह, क्या बात है. मुरली वाले वो बंसी वाले. महाराज मैं तो सुध बुध खोई. सुध बुध म्हणजे चित्त जाग्यावर राहिलं. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. दोघांना चोरलं, पण काय चोरलं, चित्त. आणि चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी आणि चित्त नाही नामी. लोक कीर्तनात असे बसतात का तिथून महाराज दिसावा आणि चप्पल दिसावी. बरोबर आहे ना. चित्त नाही नामी तरी ते काही फायदा नाही. देवानं चोरलं काय, चित्त. आता वाच्यार्थ लक्षार्थ लक्षात ठेवा. काल्याच्या कीर्तनात वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही.
वाच्यार्थ लक्षार्थ कळायला पाहिजे. एक म्हातारी दवाखान्यात गेली, ऐकता ना मावल्या हो, दवाखान्यात गेली, तिच्या पोटाचं दुखत होतं. आता पोटात दुखत होतं म्हणते कंपाऊंडर म्हणे आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही म्हणे, तुमची सोनोग्राफी करावी लागेल. आता म्हाताऱ्या माणसाला कळत असतं का सोनोग्राफी काय? ती म्हातारी म्हणे बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे, आमच्याकडून काही सोनोग्राफी फिनोग्राफी काही करणं होणार नाही, तू मुकट्यान चांदीग्राफी कर आणि चाल भागवून घे म्हणे. लक्षात आलं का तुम्हाला? वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर गोंधळ होतो. देवानं चोरी केली हा वाच्यार्थ न घेता कशाची केली हा लक्षार्थ घ्यायचा. चोरलं देवानं चित्त. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे गाजावे, 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 गोकुळी राहावे गाजावे. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे गाजावे, गोकुळी राहावे गाजावे. अगं आम्ही गोकुळात मॉनिटर वाढवा दादा, आम्ही गोकुळात राहावं का गोकुळ सोडून जावं? मोठ्याचा आला गाडा, गरीबाचं झोपडं मोडा. तुम्ही श्रीमंत माणसं तुम्हाला आम्हाला बोलता येत नाही, पण त्या पोराला समजून सांग ना. यशोदा माता म्हणायची माझं पोरग खोडकर नाही, मग माझे आछुडे बछुडे छकुडे ग राधे रुपडे. आछड बछड छकुड रुपड कसंही लेकरू असू द्या, जिचं तिला आवडतं का नाही. आमंगळपणे कंटाळा न करी उचलोनी करी कंठी लावी. झुम छाना ना 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 झुम छाना ना ना झुम छाना कजन कजन ना झुम छाना ना 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 झुम छाना ना ना झुम छाना कजन कजन ना. कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैदन, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैदन, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण, कृष्णाच्या बाळाच्या पायी वाजती पैंजण. पैदन. यशोदा मातेला देवाच्या पायातलं पैंजण वाजायचं, त्याचा सुद्धा आनंद व्हायचा. आपलं लेकरू कसं बी असू द्या, जिचं तिला आवडतं का नाही. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगं अंगणात बसलेलं, नाकातून गंगा यमुना गाणीनं भरलं, माशा लागायला, तरी त्याची आई मला म्हणते महाराज मा वाघ कसा बसला. म्हणलं चांगला बसला, चहा असतो त्याला हात लावू नको तू आला, बरोबर आहे, तसाच बसू दे. जिचं तिला आवडतं ना. यशोदा माता म्हणे मॉनिटर वाढवा थोडा. यशोदा माता म्हणे बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ, का लटकच घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा, आळ घेता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12 गे पिंपळ्याच्या नारी. उग नव माय हे पिंपळा हाय. हा बरोबर म्हणलं त्याने. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोजिरमाने, काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी.
माझ्या पोराचं गारानं सांगू नका. जर खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित घेऊन या. पुरावा पाहिजे ना. पुरावा असेल तर पुरावा, बरोबर आहे ना. पुरावा असेल तर पुरावा, आणि पुरावा नसेल तर का पुरावा. माझा त्या ट्रस्टीशी काही संबंध नाही. तुम्ही पुरावे तपासा, बरोबर आहे ना. पुरावा पाहिजे ना. पुरावा पाहिजे ना. पुरावा नसेल तर बोलता येतं का. यशोदा म्हणे माझं पोरग खोडकर आहे ना, त्याला रंगे हात पकडून माझ्याकडे घेऊन या. एक गवळण गावात आगाऊ होती. प्रत्येकच गावात एखादी आगाऊ गवळण असते. या ती म्हणे का नाही, या गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो. माझ्या घरी ये, बांधून नाही टाकलं तर नाव बदलून ठेवल. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून घे. पेंद्या म्हणे पाठच आहे, घर नंबर पाठच आहे म्हणे तिच्या. रात्रीच्या टायमाला हिच्याच घरी जायचं म्हणे. आणि ठरवून रात्रीच्या टायमाला तिच्या घरी गेले. दही दूध खाल्लं आणि निघाले. पण आठवण आली ही मला बांधून टाकल म्हणली होती सकाळी. तिचीच वेणी घेतली, नवऱ्याची दाढी, आणि दोन्हीची गाठ मारली. पतीची दाढी माझी वेणी, दोन्हीची गाठ बांधूनी. गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना, कुठवर सोसू धिंगाणा. किती सोसायचा त्या पोराचा धिंग. ती गाठ मारली, कन्हैयानं निघून गेली. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं, दळावं लागायचं. आता गवळणीला उठायचं काम नाही, आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. आता गवळणीला उठायचं काम नाही. आणि गवळण उठली तरी ऑनलाईन यायला, दळाय नाही, बरोबर आहे ना. स्टेटस ठेवाय नाही तर ऑनलाईन यायला. ती गवळण सकाळी सकाळी उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. झटका बसल्यावर ती म्हणते अहो होय हो, शोभता कर तुम्हाला या वयात वेणी ओढायला. तो म्हातारा म्हणतो, म्हातारे म्हणतो माझी दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढते. मस्तोनिया मातली धांगडी करशी ओढाओढी मजा लागे. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते आणि मला म्हणते वेणी ओढते. पाहता तर दाढीची आणि वेणीची गाठ. म्हणे तुमचाही दोष नाही आणि माझा दोष नाही, कोणतरी गाठ मारली. म्हणे मारू दे, मारली पण सोड ना आता. आता सुटायली का ती गाठ. गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा काना. कोणाला गाठ सुटना. बामणान मारलेल्या गाठी आपल्या सुटायल्या का. देवान मारलेली गाठ सुटत असते का. सोडाय गेले सुटना. मग गवळी म्हणे कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतं का माणूस. कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन ये. ती म्हणे हाय का अक्कल, एकटीला कसे जाता येईल, उडा म्हणे. निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं हे कन्हैयाचं काम आहे. म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का. म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी ये मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू. आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. म्हणे असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं का. त्याला नाही इलाज आहे म्हणे. आता तोपर्यंत कन्हैयानं सगळे गोपाळ दारात आणून उभे केले. म्हणे पोरो या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. ते सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं, आज नवरी पुढं. ती 6 फुटाची, हे 5 फुटाचं. हे असं चाललं बघा. पोरायन पाहिलं हुर्या केला. हय हय हय. पोरायच्या पायान उडाली धूळ. धूळ गेली. गवळण गर गर गिरक्या मारी, गवळण गर गर गिरक्या मारी, गिर गर गिरक्या मारी, गवळण गर गर गिरक्या मारी. गवळण गर गर गिरक्या मारी, गवळण गर गर गिरक्या मारी. गवळण गर गर गिरक्या मारी, गवळण गर गर गिरक्या मारी. गवळी वरवर दाढी धरी, 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 गवळी वरवर दाढी धरी. वा. गवळण गर गर गिरक्या मारी. व काय गवळी वरवर दाढी. हा अशी दाढी मी सांगितलं होतं आहे का ना. पोरायन पाहिलं हुर्या केला. पोराच्या पायान उडाली धूळ. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं बोला ना. शिंक येते. गवळणीनं हात शिकेला का मागचा गवळी रपकन पुढं. भांडण नंदबाबाच्या दारात. म्हणे एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. अरे मारली नाही पण सोडून दे. हां तसा असन तो सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का, लागशील का माझ्या नादाला. म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. आईला म्हणे आई मी काळा का झालो सांग. एखाद्या पोरान मायबापाला विचारलं मी काळा का झालो, काय उत्तर द्यावायचं.
यशोदा माता म्हणे तुझा रात्री 12 जन्म झाला, रात्री अंधार असतो, त्या अंधाराची सावली तुझ्यावर पडली म्हणून तू काळा झाला. यशोमती मैया से बोले नंदलाला, बोला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली आंधी यारी आधी रात में तू आया. सावरा कन्हैया मेरा हो, सावरा कन्हैया मेरा, काले नैनों वाला इसीलिए काला. यशोमती मैया से बोले नंदलाला, राधा की गोरी मैं क्यों काला. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान तू दिलदार है. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मान तू दिलदार है. भगवंत काळी घोंगडी हातामध्ये. हा, यशोदा मातेन पाहिलं आपलं पोरग खोड करे, आता याला घरी ठेवायचं नाही. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. माझा गोपाळ घोंगडीवाला, माझा गोपाळ घोंगडीवाला. गोपाळ घोंगडीवाला, गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला गोपाळ घोंगडीवाला, गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. गाईचा राया रानात गेला रे माझा गोपाळ घोंगडीवाला. भगवंत गाई चारायला गेले न खेळ खेळला हमामा होतो तो हुंबरी. अबक दुबक तिगप तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडिला. सत्वगुण रजगुण तमगुण या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. हो तू 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 टाळ्या वाजवा. हे नवनाथ बुवाच म्हणू शकतात. तू 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 तूच म्हणू शकतोय. हा, असा हे तू 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 आहे का नाही. लक्ष द्या, अतिशय गोड. महाराज म्हणले भगवंतानं सुंदर खेळ खेळले. लगोरी, चेंडू फळी, आबक दुबक तिबक. क्रिकेट पण देवान खेळलं बरं. तेव्हा त्याला खेळता ती चेंडू फळी, चेंडून फळी म्हणायची, मारायची फळी आणि तो चेंडू. आता बॅट आणि बॉल म्हणतात. तुम्ही मॉनिटर देतात, मॉनिटर वाढवा. बॅट आणि बॉल म्हण. हा, असा ठेवा ना आवाज. पुढं भरपूर आहे, मला कमी येतो. लक्ष देऊन ऐका बरं का. बॅट आणि बॉल, तेव्हा चेंडू आणि फळी. 11 गडी होते ना. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 11वं मन. ह्याच्यात बी शास्त्र आहे. चला लक्षात ठेवा बरं का. भगवंताना लक्ष द्या माझ्याकडे. सत्वगुण रजगुण तमगुण, आबक दुबक तिबक या तिन्हीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले. पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. खांदीवार पोटी भूक, काय खेळायचे. म्हणले भुका लागल्या, आपापल्या गायी ओळून आणा. आता गायी कोणत्या, गोकुळ कोणतं, काला कोणता. लक्ष द्या. शरीर म्हणजेच गोकुळ. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय ह्या गायी. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी. या देहपुरीचा राजा आहे मन. सगळ्या गायी ओळखता येतात पण एक गाय ओळखत नाही. कोणती? मन. हे इथं कीर्तनात बसलं की असं वाटतं खोटं आहे का त्या बाबाचं. कीर्तन झालं की मग लगेच अरे खरं आहे पण कोण ऐकायला लागलं. अरे ते नाही सांगतील तर काय खातील. बरोबर आहे ना. एखाद्याला जर म्हणलं माळ घाला, तो म्हणतो बरं हां ऐकलं तुमचं घातली माळ. मग बोकडे का नांगराला चालणार आहेत का. अरे बोकड्याचं पाहून घेईल. बोकड्या आपलं बोकड्या बरोबर आहे ना. बोकड्याचं पाहून घेईल ना. आपुली आपण खरा सोडवण. इथं दुसऱ्याला घेऊन पडाय सांगितलंच नाही. तुम्ही म्हणसाल ह्या महाराजानं तसं केलं आणि त्या महाराजानं असं केलं.
आपुली आपण ह्या गोष्टी इथून मागही होत्या, आजही येत आणि पुढेही होत राहतील. मग त्यांनी तसं केलं म्हणजे तुम्ही वाईट मार्गाने चालावं हे नाही सांगितलेलं. आपुली आपण करा सोडवण. इथं सगळ्यांना आपला विचार करायला सांगितलेला आहे. लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणतात पुढीलाचे ओझे आणि आपुल्या माथा घ्यायचे, असं जे आहे ना काहीतरी. पुढच्याचं ओझं आपल्या माथी घेऊन चालायचं सांगितलेलं नाही आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवण. गळ्यात सोन्याची चैन असेल तर चोराचं लक्ष तुमच्यावर जाईल, आणि गळ्यात तुळशीची माळ असेल तर पांडुरंगाचं लक्ष तुमच्यावर राहील. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कनवळा वैष्णवाचा. लक्षात ठेवा. एखाद्या महाराजांनी तुम्हाला माळ घातली आणि तो वाईट वागला, मग तुम्ही माळ तोडता का? तो वाईट वागला त्याचं तो भोगन, तुमचं तर कल्याण झालंय ना. तुम्ही ते लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, ही आपुली आपण. पण मन ऐकत नाही ना. सगळ्या गायी ओळखता येतात पण मनरूपी गाय ओळखता येत नाही. म्हणून तुका म्हणे तू राख मनेरी, ही मनरूपी गाय देवा तुम्ही ओळा, बाकीच्या गायी आम्ही ओळखतो. भगवंतानं बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली, आणि भगवंतानं बासरी वाजवली की सगळ्या गायी देवाच्या पायाजवळ येऊन बसल्या. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, धीरे से बजाना बंसी बजाने वाले, हो मुरली सुनाने वाले, बंसी बजाने वाले, हो मुरली सुनाने वाले. हाथों में लकड़ी, कांदी कमलिया, हाथों में लकड़ी, कांदी कमलिया, हाथों में लकड़ी, कांदी कमलिया, गौआ चराने वाले वाले, बंसी बजाने वाले, हो मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन घायल कर जाती है. हरि की मुरली बाजी रे, जमुना के तीर बाजे, जमुना के तीर आर सावरिया. कैसी वाजवली वाजवली मुरली आहार सावरिया, कैसी वाजवली वाजवली मुरली. भगवंतानं बासरी वाजवली, सर्वांच्या गायी एकत्र केल्या, सर्वांच्या शिदुऱ्या घेतल्या. माझी आहे तशी पाय नाही तरी घरा जाय, चोरोनिया माय नवनीत आणावे तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी नका करू तुरी मज पाया वेगळे, खडकी सोडियल्या मोठा आजचा दही काला गोमटा. खडकावर बसले अगोदर लहान गोपाळ, लहान लहान भगवंत सर्वांच्या मधी बसले. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, आणि लक्ष देऊन ऐका, सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या त्याचं वर्णन शुकाचार्य एका श्लोकात करतात. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रेज कक्षे वामे पानो मसृण कवनम तत्फलान्निंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसृदोः हासैन नर्म विश्वै स्वर्गे लोके मिशति भूभुजे यज्ञ भोग बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की. सर्वांनी जे जेकार केला जो साम्रावती काला पहावयती गाल्याचे असे देवजळी झाले मासे. भगवंतानं काला मिळू दिला नाही, तो काला आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य. बोलण्यासारखं भरपूर आहे. आपला वेळ 10:30ला सुरू झालं, 12:30ला थांबायला पाहिजे आहे का नाही. म्हणून आज आपला हा अखंड हरिनाम सप्ताह प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडत आहे. आणि या उत्सवातील ही काल्याची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. आमचे पोलीस साहेब, आमचे चकोर साहेब यांनी खूप दिवसापासून फोन केला, आणि बऱ्याच दिवस जवळपास 7-8 महिन्याच्या जास्त झाले, वर्ष होईल ही तारीख देऊन आहे का नाही. आणि तेव्हापासून या सप्ताहाचं नियोजन आहे. एकदा कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. छोटं गाव आहे आपलं पिंपळे, पण बहुसंख्येने मी बघा म्हणलं ना तुम्हाला, मंडपच्या बाहेर माणसं राहतील,
मंडप भरून आपली माणसं तिकडं आजूबाजूला बसलेली आहे, लक्षात ठेवा. आणि या काल्याच्या कीर्तनाला तुमच्या आमदार साहेबांनी उपस्थिती लावली बरं का, आणि वेळेत हजर राहून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज ज्यांच्याकडून कीर्तनाचं सौजन्य सेवादान आहे ते कैलासवासी रघुनाथ भाऊ चकोर यांच्या स्मरणात. हे चिरंजीव आहे का पाचवी पण त्यांचे? वा, पाचवी पांडव आहेत. मग टाळ्या वाजवा त्याच्या 5 जणांसाठी, जोरदार टाळ्या वाजवा. आमचे दशरथ भाऊ, सुरेश भाऊ, चंद्रभान भाऊ, भाऊसाहेब भाऊ आणि रावसाहेब भाऊ या 5ही भावांकडून आजचं हे कीर्तनाचं सौजन्य आहे. आणि मला वाटतं सगळ्यात मोठा भार त्याच्याकडंच आहे. पत्रिका पाहिल्यावर मला असं वाटतंय की सगळ्यात मोठं भार त्यानंच उचलला आहे का नाही, बरोबर आहे ना. म्हणून मी त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला टाळ्याचा पण कंटाळा आहे बा, आहे का नाही. एवढं त्यांनी दिल्यानंतर आपण त्यांचं टाळी वाजून कौतुक केलं पाहिजे. आपण दुसरं काय करू शकतो? त्यांचं कौतुक करायचं असेल तर टाळ्या वाजवू शकतो, याच्यापेक्षा काय करणार आहे. म्हणून मी पुन्हा एकदा, बरं ते 5 जण मला काही भेटले नाही हां, ते काही नावं घ्या म्हटले नाही. कुठे आहेत ते 5 भाऊ? हां, मुंबईला आहेत का? बरं, असू द्या, काय अडचण नाही. हे पाठवून द्या त्यांना कट करून, आणि ते खराताचं कट करून टाका, नाही तर तेच टाकसाल काय बोलले महाराज खराताबद्दल, पुन्हा आम्हाला शिव्या घालून द्यायच्या भक्ताच्या, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं चांगलं टाका, बाकी कट करून टाका. ते बी चांगलंच आहे म्हणा, पण सहन होत नाही ना, लक्षात ठेवा. म्हणजे हे एवढी क्लिप त्यांना पाठवून द्या. त्या 5ही बंधूंना या ठिकाणी मी धन्यवाद देतो की मुंबईला राहत असून सुद्धा गावाशी आपली नाळ जोडलेली असावी, म्हणून त्या 5ही बंधूकडून आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. आणि जाता जाता बाकीच्यांना विनंती करतो, ज्यांची ज्यांची देणगी द्यायची राहिली असेल ते पहा, किती टूळ पाहिले आपल्याकडं. ते त्याच्याजवळ पावती बुक आहे. मी सांगून तुम्हाला, माझ्याकडे लक्ष द्या. जेवायला बसायच्या अगोदर पावती फाडून घ्या, नाही तर खाल्लेलं पचणार नाही, नाही तर खाल्लेलं पचणार नाही. लगेच जेवणं आणि दवाखान्यात जाणं संगच होईन. त्याच्यामुळं अगोदर इथं पावती फाडून घ्या, ज्यांची ज्यांची देणगी राहिली असेल. हे बघा, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई, घातली या भय चांगल्या कामाला मदत केली पाहिजे. आणि माझी विनंती महिलांना आहे, माणसानं देवो नाही देवो मावल्या हो, तुम्ही द्या, तुम्हाला देवान दिलंय, तुम्हाला देवान दिलंय. कोण? देवा भाऊ. हां, तुम्हाला कोण दिलंय? देवान दिलंय. तुम्ही देवाला द्या, देवान दिलंय, देवाला द्या. असं 12 महिन्याची पगार तुम्हाला ठेवा, 1 महिन्याची पगार सप्त्याला द्या. तुम्ही म्हणसाल 12 महिन्याची ठेवायची मग द्यायची कोणत्या महिन्याची? जानेवारी महिन्यात डबल हप्ता पडला होता, ती द्या मला सगळं. पुन्हा आता आलाय ना, 4 दिवस झाले, पडला ना हप्ता, बरोबर आहे ना. फक्त यायचा एक गोंधळ झाला हो. मागं शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना एक योजना आली, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषाला एसट्या फुकट, आणि त्या 1 महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. कळलं तुम्हाला? कळलं ना. हां, नवरा म्हणे अरे तू मोठी कधी झाली? म्हणे एसटी फुकट झाली आणि मी मोठी झाली. याय ना ते आधार कार्डवर वय घेतलं वाढून, 65चं किती गेलं? 75. आता ते वय कार्डावर वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? एसटीत बसल्यावर मजा येते. तो कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो, आणि त्याला कळतं ही 75ची नाही. त्याच्या घरात का बाया नाही का? त्याला कळतं ही 75ची नाही. मग हा त्या ताईला म्हणतो, ताई खरं आहे कार्ड, ताई खरं आहे कार्ड. तिला कळतं आता हे खोटं, याच्या लक्षात आलं. ही त्याच्यावर वजन टाकते. थोबाडाकडं काय पाहायला, कार्टाकडं पाय ना. अधिकारी येडाय का लिहाल, बापाची एसटी असल्यावानी करायला लागला. काम आले तर काम करावं. शिंदे साहेबांनी सांगितलं आणि 75ला फुगट, मग लिहिलंय नाही तर जळाली का डोळे तू ये चाल फाड. आणि त्याला वाटतं बुवा ही म्हणते बरोबर आहे, लिहिलेलं आहे, आपल्याला काय करायचं. आणि ते एसटीचा फुकटचा प्रवास सुरू झाला यायचा. त्या लालपरी जा, एसटी लालपरी म्हणतात ना, मग ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण या परीला काय माहीत पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली, कोणती? लाडकी बहीण. आणि वय मर्यादा 75 खाली कितीवर आणली? 65 वर केली कर्म झाली त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. अरे अरे हा, जिचा हप्ता जमा झाला तिच्या चेहऱ्यावर आनंद मावना, आणि वय वाढून घेणारी थोबाड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी
खाऊन जाय तू आता काल्याची. बरोबर आहे ना. चुका काढत बसू नका, चांगल्या कामाला प्रतिसाद द्या. एक वाक्य बोलू, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. क्या बात. नाही तर महाराज जेव नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक ठेव नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय, भोंग्या तुझ्या घरी, आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकाशा करता तो माणसं. एक वाक्य बोलू तुम्हाला, चूकच काढायची म्हणल्यावर कशातही निघते. त्या शिंदे साहेबांनी एसट्या फुकट केल्या आणि एक मीडियावाला एका बाईची मुलाखत घेऊ लागला. कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय. आता कधी माहेराला जा, कधी या, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, माहेर गावात आहे, रिक्षा फुकट पाहिजे. हा वागच सांगू ना. हा असं असतं का. चूकच काढायचे म्हणल्यावर कशातही निघत राहते. चांगल्या कामाचं कौतुक करा, चांगलं काम करणाऱ्याचं कौतुक करा आणि चांगल्या कामाला मदत करा. मी पुन्हा एकदा सांगेल, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं, आणि चुका काढणारी माणसं कशातही चुका काढत राहतात. त्याच्यामुळं चांगल्या कामाचं कौतुक करा. मी पुन्हा एकदा एक वाक्य बोलतो, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. त्याच्यामुळं चुका काढत बसू नका. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, सकारात्मक विचार ठेवा. एखाद्यानं चांगलं घर बांधलं, आपल्याला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय जायचं आणि काय म्हणायचं, छान बांधलं हो घर तुम्ही. पाहिजे माणसाकडं घर. माणसाच्या जीवनातल्या मूलभूत गरजा तरी काय आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय पाहिजे माणसाला अजून बोला. बरं झालं तुम्ही घर बांधलं, चांगलं घर बांधलं. जेवण करा, कौतुक करा, निघून जा. जेवणही करत नाही, कौतुक करत नाही, तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण पाहून घेऊ. एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खायला बोलवलं. आपलं काम काय, पेढा खायचा आणि काय म्हणायचं, छान घेतली हो तुम्ही गाडी. आज तुम्ही गाडी घेतली तर आम्हाला आधार झाला. अहो आज अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत टाकून दवाखान्यात न्या, बस झाला आम्हाला तुमच्या गाडीचा फायदा. पेढा खा, कौतुक करा, निघून जा. पेढा खात नाही, कौतुक करत नाही. 4 माणसं कोपऱ्यात घेतं आणि चर्चा करतं. हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय. देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठून काही फायदा आहे का. बोला. चांगल्या कामाचं कौतुक करा. एक सांगू तुम्हाला, भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. आपण आपल्या संस्कृतीला जपा. भारत हा संस्कृती प्रधान देश आहे. पण आपली संस्कृती आहे, ज्या शंभूराजानं, ज्या शिवाजी महाराजानं आपल्या देव देश धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. पण पुन्हा एकदा, याला कोणता मंडप म्हणतात बोला. धर्ममंडप. हा साधा मंडप नाही. शिवाजी महाराज तुकाराम महाराजाच्या कीर्तनाला बसलेले राहायचे, म्हणून आजची राजी लोक कीर्तनाला टाळत नाही. कारण राजशक्ती आणि धर्मशक्ती एकत्रित आली तरच क्रांती होऊ शकते. हा, तुकाराम महाराज होती धर्मसत्ता आणि शिवाजी महाराज होती राजसत्ता. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. माझ्याकडे इकडे लक्ष द्या. लक्ष द्यावं असं काही नाही, इकडे द्या. मी पाहण्यासारखा आहे, त्याच्यामुळं काय अडचण नाही. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. महाराज म्हणले तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता हातात घेऊन नाही चालता आला पाहिजे, कधी तो उलटा बी करता आला पाहिजे. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भगवान शंकराजवळ डमरू आहे पण त्रिशूळ पण आहे. भक्त आला, कोणाला काय पाहिजे येणारानं ठरून या. तुम्हाला डमरूचा आवाज ऐकायचा का त्रिशूळाचा प्रसाद घ्यायचा. माझ्याकडे दोन्ही बी आहे. तसं शास्त्र आणि शस्त्र यानं देत चालत असतो. तुम्ही सीमेवर गेले टाळ पकवाज घेऊन, ज्ञानबा तुकाराम, एका गोळीत मरशील, तिथं काय ज्ञानबा तुकाराम आहे.
तिथं AK-47 रायफल गन रणगाडा तोप गोळा बाम गोळा ह्याच मिसाईल ह्याच गोष्टी गरजेच्या असतात. जिथल्या तिथं ज्या त्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. बरोबर लक्षात ठेवा, इथं धर्म कारण आहे, धर्मसत्ता आहे आणि इथं आपण एकत्रित येणं गरजेचं आहे. कोणी कोण्या पक्षात राहा, बरोबर आहे ना. ताईनं पक्षाचा विचार केला असता इथं आल्या असत्या का? बोला. नाही. त्यांनी पक्षाचा विचार केला का? नाही. इथं धर्माचं कार्य आहे आणि धर्माच्या कामात आपण ह्या बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवल्या पाहिजे. म्हणून या ठिकाणी नामदार आमचे बाळासाहेबजी थोरात साहेब ते महसूल मंत्री असताना ताई मला आजही आठवतं आहे, राजू सातव साहेबांच्या घरी, सातव साहेब अजून त्यांचं चांगलं होतं, राजू सातव साहेबांच्या घरी कीर्तन होतं आणि 3-4 हजार अपंगांना सायकल वाटप साहेबाच्या हातानं होती आणि तिथं 2014ला माझं कीर्तन होतं. लक्षात ठेवा बरं का. आणि साहेबांच्या गावातही मी 2-3 कीर्तनं केले जोरव्यामध्ये. आणि ताईचं नेहमी पुरुषोत्तम महाराजांकडून मी ऐकत राहतो की ताईचा स्वभाव छान आहे, बरोबर आहे ना. तुमची न त्यांची भेट झालेली आहे. महाराजांनी मला सांगितलं म्हणे ताईंचा स्वभाव खूप गोड आहे आणि साहेबांचंही तसं स्वभावात आकसपणा नाही. हे आता निवडून येणं पडणं हा प्रारब्धाचा भाग आहे आणि एवढ्या वर्ष त्यांनी सत्ता गाजवलेलीच आहे ना. आज ते निवडणुकीत जरी पडले असतील तर हृदयातून पडलेले नाहीत ना, बरोबर आहे ना. हृदयात आहेतच ना. थोडंफार मताचा कमी जास्तपणा होत राहतो आणि ते स्वीकारत असतात बरं ही मंडळी. ते काय म्हणतात, आम्हाला आमचा पराभव मान्य आहे, येणाऱ्या काळात आम्ही अजून जोमानं कामाला लागू आणि समाजाचं कार्य करत राहू. त्याच्यामुळं त्यांना काय नसतं, हे पडणं फिरणं हे चालत राहतं, ते सहज घेतात ह्या गोष्टीला. आपल्या माणसाला ते सहज होत नाही, है की नाही. म्हणून या ठिकाणी ताई वेळातला वेळ काढून उपस्थित राहिल्या, मी त्यांनाही धन्यवाद देतो. मंडळी गावकरी मंडळींनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. डॉक्टर जयश्रीताई, बरोबर ना, बरोबर, डॉक्टर जयश्रीताई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि उपस्थित सगळे श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. बरोबर 12:30 वाजले, 5 मिनटं जास्त झाली, त्याबद्दल तुमची माफी मागायचं काहीच कारण नाही. मी काय अपराध केला कुणाचा? आता ते ताई आल्यामुळं काही गोष्टी बोलावं लागल्या 2-4, नाही तर उरकलंच होतं आपलं, आहे का नाही. पण आम्हाला जोर येतो ना अशी माणसं पाहिल्यावर. आता त्या जोरव्याच्याच आहे म्हणल्यावर जोर येणारच ना आम्हाला, आहे का नाही. लक्षात ठेवा. म्हणून पुन्हा एकदा ताई आल्यामुळं आल्या संपवणं चांगलं नाही, म्हणून 2 मिनटं पुन्हा जास्त घेतले. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि या 5ही पांडवासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. आमचा निमोणकर रामदास आहे, प्रदीप आहे. आता हे पोरं मुंबईवरून आले आज कीर्तनासाठी. मुंबईवरून आमचे चकोर साहेबही मुंबईला गेले की धावती का होईना हायवेला आमची भेट घेतात. आणि ते ट्रॅफिकलाच असल्यामुळं आम्ही रोडवर आणि ते रोडवर, आम्ही रस्त्यातच आहे ना, का आम्हाला रसच त्यात आहे. नाही कळलं? धन्यवाद. चला, महाराज म्हणले आम्हाला रसच त्यात असल्यामुळं आम्ही रस्त्यानंच असतो ना, म्हणून पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. पुनश्च एकदा आमचे गावातलेच आपल्या गावाचं भूषण आणि गोड स्वभाव नेहमी महाराजांचं माझ्या संपर्कात असतात बरं का. नवनाथ महाराज म्हणजे एकदम मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. असा कोणाबद्दल आकस भाव नाही, अपपर भाव नाही, मोकळं मन नवनाथ महाराजांचं. आमची भेट जरी कमी होत असेल तर आम्हाला माणसं ओळखाय टाईम लागत नाही, ते नवनाथ बाबांचं आहे. म्हणून नवनाथ महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ढोबार कुमाई जय जय हॅलो हार घातला अगोदरच, हॅलो. पुन्हा घालायचा का? बर. या ठिकाणी महाराजांना हार घालण्यासाठी चंद्रभान रघुनाथ चकोर, अशोक चंद्रभान चकोर, डॉक्टर जयश्रीताई थोरात, चेतन शेठ कोटकर, निवृत्ती शेठ घारे, भारत परशुराम घारे, सचिन कुंदलके, अमोल शेळके, सुशांत आंधळे, विजय महाराज चकोर, भाऊ पाटील सीताराम कोटकर, बबन बाबूराव ढोणे, गणेश रघुनाथ चकोर या मान्यवरांना विनंती आहे महाराजांना हार घालण्यासाठी ताबडतोब पुढे यायचं आहे. अशोक चंद्रभान चकोर, चंद्रभान रघुनाथ चकोर, जयश्रीताई थोरात, चेतन शेठ कोटकर, निवृत्ती शेठ घारे,
भारत परसराम घारे, सचिन कुंदलके, अमोल शेळके, सुशांत आंधळे, विजय महाराज चकोर, भाऊ पाटील सीताराम कोटकर, बबन बाबूराव ढोणे, गणेश रघुनाथ कोटकर चकोर यांनी ताबडतोब पुढे यायचं आहे. जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि जय जय विठोबा जय विठोबा रखुमाई ऐका एकदा गावातल्या तरुण मंडळासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ईश्वर माऊली नाराज माऊली नारायणेश्वर माऊली नाराज महाराजानेश्वर माऊली नाराज माऊली महाराजानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली नारायणेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय लेले पुरे वेडेवा कंठी शिके लाभविले दुरी होतो ती गाते भिवरी तुम्ही वारे दोईकडे मुख पसरून आ वाहतीच्या धारा घ्या रे डोईच्या कोपरा तुम्ही वारे दोहीकडे
इकडे मुख पसरून इकडे तुका म्हणे हाची ठोका आणि कौरवने दिले का तुम्ही वारे डोई वाजवा वाजवा मुख पसरून इकडे तुका म्हणे हाची ठोका आणि कौरवने दिले का तुम्ही वारे डोईकडे मुख पसरून कंठी धरिला कृष्ण बने अवघा जाने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनका संभ्रम वाको या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम लिहिले करू मी देवा पुढे उत्तरे नाही विचारिला अधिकार व्यापुला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा समापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम हे झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावे ते म्हणावे जे नाही नारायण आता या ठिकाणी एक जोडी जामध्ये मंदिरामध्ये आरतीसाठी करोनी आरती चक्र पाने ओवाळ आज पुरले नवस संध्याकाळा दिवस पाहावो सकला पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवस संध्याकाळा दिवस तुका वाहे काळी उभा सानिध्या जवळी आज पुरले नवस संध्याकाळा दिवस प्रेम प्रेम आरती गोविंदा देव धन्य धन्य ते लोचन नित्य कसे लोचन बाळा प्रौढाने मुक्ता वाळती परमानंद धन्य धन्य ते लोचन नित्य करते लोचन नामा मने केशवासी धरुणी राहिलो तटस्थ धन्य धन्य ते लोचन